नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत राजकारणात कोवळी माया उपयोगाची नाही. शिवाजी राजांच्या विरुद्ध जाऊन अफजल खानाला मदत करणारे काही देशमुख होते. राजांनी खानाचा पूर्णतः निपात केल्यानंतर ते भयंकर घाबरले. प्रतापराव जावळीचं राज्य प्राप्त करण्याच्या इराद्यानं गेला होता, परंतु खान मेल्यामुळं त्याची आशा गडद काळोखात बुडून गेली. त्याला पुन्हा जावळी दिसलीच नाही. त्याच्या समवेत पळत आलेला खंडोजी खोपडे मात्र निराशेच्या टणक अंधारातून, चाचपडत दगडधोंड्यातून आपटत धोपटत प्राणभयानं पळत होता. त्याला शिवाजी राजांचं भयंकर भय वाटत होतं. खान मेल्यामुळे राजाशिवाय दुसरा वालीच नव्हता. चालता चालता तो थपकून म्हणे, मला एकवार माफ करा, पुनरपी असलं वंगाळ काम करणार नाही. देवा, महाराजांनी अपराध पोटात घातला तर ताटभर मोहरा तुझ्या पायाशी घालीन म्हणून, असं बडबडत होता. दिवसा कुठंतरी लपून सूर्य मावळल्यानंतर तो रस्त्याला लागत होता, परंतु घरादाराशिवाय जगणं हे त्याला दुस्सह्य झालं होतं. त्यामुळे बराच विचार करून तो आपल्या घराच्या मार्गाला लागला. संध्याकाळच्या काळात आवरणामध्ये शिरत असताना रखमाबाई तुळशीपाशी सांजवात करत होत्या. दिंडी दरवाजातून प्रवेश करणाऱ्या पतीला पाहून झालेला आनंद तिने प्रकट केला. आला सा, आता कुठं माझा जीव भांड्यात पडला. तो काहीच बोलला नाही. घंगाळातल्या पाण्यानं पाय धुतल्यावरती त्यानं मस्तकावरचं पागोटं काढून आतल्या बाजूस असलेल्या खुटीवर अंगरखा काढून धुवायला टाकला. आम्हाला आंघोळ करायची आहे. साळीनं न्हाणीत इस्तव घातलाय, आता तापल. बरं, इतकं म्हणून त्यानं पाण्याचं तबक पुढे ओढलं. पाणी तापल्याची खबर येताच तो लगबगीनं न्हाणीघरात शिरला. घरातील वस्त्र चढवून तो थोड्याच वेळात रांधप घरामध्ये आला. रखमाबाईनं त्याच्यासाठी थाळी तयार करून समोर ठेवली. इतक्या कालावधीनंतर पतीच्या हातचं स्वादिष्ट मिळाल्यामुळे आत्यंतिक समाधानानं तो उठला. सुपाऱ्या ठेवून पानाचं तपकं तिनं माझघरात ठेवलं. तो सुपारी कात्रीत म्हणाला. मस्तकावरनं खांद्यावरती आलेला पदर तिनं व्यवस्थित ठेवून विचारलं, काय झालं या, ते सांगशील का नाही? आत्तापर्यंत इच्चार करून आम्हाला सुटलं नाही, ते कोडं तुम्हाला कसं समजणार? सांगा तर खरं. खंडोबानं पानाला चुला लावून त्यावरती सुपारी आणि तंबाखू ठेवून ओठात दाबीत बोलायला सुरुवात केली. होऊ नये ती चूक घडली. आता निस्तरायचं कसं तेच समजना झालं या. त्याचं हे काय, महाराजांनी भेटून माफी मागावी म्हणजे झालं. इतकं सोपं नाही ते माझं तोंडही बघणार नाहीत. मग असं कराजी. काय ते? हैबतरावावरती महाराजांचं लई प्रेम आहे. त्यांनी सांगितलं तर ते तुम्हासनी माफ करतील. पण हैबती आमचं ऐकेल का? ते आपलं जावई आहेत नवं, ते सासऱ्याचं काम करणार नाहीत तर कुणाचं करतील? असं म्हणतीस तरी बी विचार करावा होता. करा की. आणि एक आहे, काय ते? एकवार महाराजांच्या सेवेत गेल्यावर असलं वंगाळ करणार नाही अशी आण झाली पाहिजे. म्या खानाकडे गेलो, अधिक पैसा मिळावं म्हणून नव्हं. तसला हरामाचा पैका आपासनी नको असला तर. तिच्या या शब्दांनी खंडोजीवरती चांगलाच परिणाम केला. तो एक शब्दही न बोलता तसाच बसून राहिला. रखमाबाई चतुर होती. अधिक बोलण्यात अर्थ नसल्यानं जाणून तिनं फक्त विचारलं, कव जाताय जी? चांगल्या कामास देर कशा पायी, उद्याच चालू लागतो. पोरासनी काहीतरी देया पाहिजेल. आत्ताच रात्रीला करून ठेवतो. स्वारीनं पडावं आता. तिनं सुचवलेल्या प्रस्तावामुळे खंडोजीच्या मनाची घालमेल थांबली होती. त्याला झोपही येत होती. तोंडातलं पान थुंकून तो खरोखरच उठला. भिनभिन त्या सकाळी त्यानं घोड्यावरती घट्ट मांड घेतली. पत्नीनं दिलेली गठडी जवळ घेऊन त्यानं हातातला कायजा ओढताच इमानदार जनावर पळू लागलं. मध्येच एका झाडाखाली बसून त्यानं न्याहारी केली आणि पुन्हा निघालाय. तो हैबतराव शिळी मकराच्या वाड्यासमोर पाय उतार करून झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती. नोकरानं आत जाऊन सांगताच ते बाहेर आले. खरं तर त्यांना सासऱ्याचं आगमन खटकलंच. केवळ स्वार्थापायी तो खानाकडे गेल्याचं त्यांना आवडलं नव्हतं, परंतु त्या बाबतीत त्यानं मौन पाळलं होतं. स्वतः मात्र अतिशय निष्ठेनं राजांची सेवा करीत होते, पाठराखण करीत होते. महाराजही त्यांना सन्मानानं वागवत होते.
घरी आलेल्या सासऱ्याचं स्वागत करणं भाग असल्यामुळे त्यांनी त्यास सन्मानपूर्वक आत आणलं. पत्नीला खबर धाडून ते त्यांच्याशी बोलत बसले. क्षणभरानं हैबतरावाच्या पत्नीनं पुढं येऊन नमस्कार केला. दाराआड उभं राहून तिनं विचारलं, आई कशी हाय? अगदी बेस हाय. त्या गाठोड्यात काय ते बघ तर खरं. उंबऱ्यापाशी असलेलं गाठोडं उचलून ती आत गेली. शिळी मकराचा वाडा प्रशस्त होता. नोकर चाकरही होते. रात्र उतरत असल्यामुळे नोकरांनी समया उजळल्या. छतावरच्या झुंबरांनीही दीपकाठीनं स्पर्श केला. चहूकडे लख्ख प्रकाश पडला. शिळी मकरांच्या पत्नीनं तुळशीपुढे दिवा ठेवून नमस्कार केला. ती परतत असताना कुळंबिनीनं काहीतरी सांगावा दिल्यावर ती तशीच वळून चालू लागली. थोड्याच वेळात पान वाढल्याचा निरोप येताच हैबतराव सासऱ्यांसमवेत चालू लागले. प्रशस्त भोजनगृहामध्ये आत फक्त 2च ताटं मांडली होती. त्यात भरपूर पदार्थ होते. दोघंही पाटावरती स्थिरावले. सागुतीचं जेवण असल्यामुळं दोघंही अखंड भोजन करून उठले. मधल्या दालनात विड्याचं तबक होतं. त्यातला विडा उचलून त्यानं तोंडात घातला. हैबतरावांनी त्याच्या येण्यातला इरादा ओळखला होता. तरीही त्यांनी सहज स्वरात प्रश्न केला, मामासाहेब, राहाल नव्ह 4 दिवस? नाही, उद्याच जाणार आहे. मग इतक्या घाईत कशापायी आलायसा? हैबतराव, महाराजांना मुजरा करायला जायचं आहे, पण त्वाण दाखवायला शरम वाटती या. आता तुम्हीच काहीतरी करा असं सांगण्यासाठी आलो या. हैबतरावाला महाराजांचा स्वभाव परिचित होता. काहीही वाकडं त्यांना बिलकुल खपत नसल्यानं ते जाणून असल्यामुळं आशेनं आलेल्या सासऱ्याला काय सांगायचं ही समस्या विकराल रूप धरून त्याच्यासमोर उभी होती. या बाबतीत महाराजांसमोर मुखातून ब्र काढण्याची हिंमत त्याच्यात नसल्यामुळं ते कंपित झाले. तरीही ते म्हणालेच, मामासाहेब, कोशिश करून बघतो, पण असलं वंगाळ काम बरं नाही. खंडोजी काहीच न बोलता तसाच बसून राहिला. थोडा वेळ जमीन शेतभातीच्या बोलण्यात घालवून दोघं बिछाण्याकडे वळले. पहाट होताच खंडोजी शिळीमकड वाड्याचा निरोप घेऊन निघाला. त्यानंतर एक दिवस पूर्ण विचार करून निर्णय पक्का होताच हैबतराव पहाटे स्नान करून आले. श्वेत चोळण पायात कसून गुलाबी अंगरखा चढवला. मस्तकावरती पगडी ठेवून कमरेला तलवार खोवली. तबेल्याकडे येऊन ते स्वतःच्या घोड्यापाशी आले. त्यांनी आयाळ कुरवाळून पुठ्ठ्यावरती थोपताच तो फुरफुरला. त्यांनी घट्ट मांड घेऊन हातातला कायजा ओढताच तो दौडू लागला. जावळीत आलेल्या कान्होजी जेध्यासमोर पाय उतार होऊन त्याची चरणधूळ मस्तकी घेताच अनुभवी कान्होजीचं त्याचं मन जाणलं. काहीतरी काम धरून स्वारी आली असल्याचा अंदाज करून त्यानं सवयीनुसार मिशा कुराळल्या. क्षणभर निरर्थक बोलल्यावरती कान्होजीने विचारलं, अगदी औचित्य येणं केलं याचा? म्या एक काम घेऊन आलोय. तुम्हीच कराल अशी त्याची मला आशा आहे. नाही म्हणू नगासा. बोला तर खरं. सांगितल्या बिगर आम्ही काय सांगणार? आमचे सासरेबुवा खानाला मिळाल्याचं तुम्हाला ठाऊक आहेच. ते पुन्हा महाराजांच्या सेवेत येऊ पाहत आहेत. कान्होजी त्यांच्याकडे पाहत असतानाच हैबतराव बोलले, महाराजांपाशी तुमचं वजन आहे. तुम्हीच खंडोजी खोपडेसाठी काहीतरी करावं जी. अरे पण दादासाहेब, मी तुम्हाला मानतात. तुम्ही महाराजांची सेवा केली या. ते तुम्हासनी वडिलांसारखा मान देतात. मग एवढीच गोष्ट ऐकणार नाहीत का? त्याच्या मनात हैबतरावाबद्दल प्रेम होतं, आपुलकी होती. परंतु त्यानं सोपवलेलं काम करणं मात्र कठीण होतं. नाकारणं मुश्किल होतं आणि करणंही सोपं नव्हतं. त्याच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. ते काहीच बोलत नसलेले पाहून हैबतराव कष्टी झाला. दाढी कुरवाळत बोलला, दादासाहेब, नाही म्हणू नगासा. माझा सासरा म्हणून सांगत नाही. तो ह्या रोडी खोऱ्यातला तुमचा बी शेजारी हाय नव्ह? वय रे, ते खरं हाय, पण आता माघार घेऊ नका जी. ठीक आहे, बघतो, पण खात्री देत नाही. हैबतरावाचं समाधान झालं. कान्होजी संगे गुळपाणी घेऊन ते चालू लागले. धिप्पाड देहाप्रमाणे मजबूत काळीत असलेले कान्होजी खंतावले. महाराजांसमोर जाऊन काय बोलावं, कसं बोलावं तेच त्यांना कळेना. रात्री बराच विचार करून मनाशी काहीतरी ठरवल्यावर त्यांना झोप लागली. नौबतीचा आवाज कानात पडताच तो खडबडून जागा झाला. स्नान देवपूजा केल्यावरती ते दौडू लागले. राजगडावरती येताक्षणी मासाहेबांचं दर्शन घेऊन त्यांना राजांना निरोप धाडला.
महाराज शंभूराजांचे खेळ कौतुकाने बघत होते. हुजऱ्यानं कान्होजीबद्दल सांगताच त्यांनी तुरंत परवानगी दिली. शंभूराजाला जवळ घेतल्यावरती ते संकोचाने उभे राहिले. कान्होजीच्या मुखावरचा गोंधळ पाहून ते त्याच्या मनाचा अंदाज घेत बोलले, बसा जेदे काका, काय काम काढलंय? महाराज, ते काम झालं नाही तर माझी प्रतिष्ठा धोका जाईल. एवढंच? आगमन कशापायी? बोला. इतकं आश्वासन प्राप्त होताच त्यांनी धीर आला. ते साचपत बोलले, जावळीचा खंडोची खोपडा जिता आहे, पण मेल्यापरीस मेला आहे. तो माणसात आला तर त्याला कुटुंब कबिला वाचल. म्हणून महाराज, एक विनंती आहे की त्याला अभय द्या. विश्वासघातकी दगाबाज खंडोजी खोपड्याचं नाव ऐकताच महाराज भडकले. मुखावरचं स्मित मार्दवता लुप्त होऊन भयंकर कठोरता पसरली. कान्होजीच्या मुखावरती नेत्र रोखून ते म्हणाले, वतन नव्हतं, त्याला वतनदारी दिली, सिक्का दिला, तर बेईमानी करून तो अफजलखानाकडे गेला. त्या नालायक हरामखोर खोपड्यासाठी तुम्ही शब्द टाकणं उचित नाही. काका, या बाबतीत आम्ही कौल देणार नाही. कान्होजीची गर्दन झुकली. मस्तकावर सह्याद्रीचा कडा कोसळल्याचा भास झाला. परंतु पुन्हा एक वार प्रयत्न करण्याच्या इराद्यानं ते अतिशय नम्र स्वरात म्हणाले, खंडोजीनं केलेला गुन्हा मीच केलाय असं समजून त्याला जीवनदान द्यावं. त्याचं वतन त्याला द्यावं. त्याच्या मुलाबाळास आशीर्वाद असावा. काका, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो, म्हणून पूर्ण विचार करून हे काम करायला हवं. आम्हास 2 दिवसानंतर भेटलात तर बरं. जी आज्ञा. कान्होजी मुजरा करून चालू लागले. शिवाजीराजा मात्र तसेच बसून राहिले. शंभूराजा केव्हा उठून गेला हेही त्यांना समजलं नाही. सेवकानं दिवे उजळले तरीही ते उठलेच नाहीत. सोमवार असल्यामुळं त्यांच्यासाठी दूध घेऊन आलेल्या पुतळाबाईनं त्यांची मुद्रा पाहून विचारलं, स्वारी, अशी चिंत्राकांत का दिसता आहे? महत्त्वाची घटना आहे, काही सुचत नाही. सांगावं तर खरं. उपयोग काय? तुम्ही सुचवणार का एखादा पर्याय? पतीच्या शब्दातून उमटलेला थट्टेचा स्वर तिला चांगलाच जाणवला. या वक्ती बोलणं आवश्यक असल्याचं जाणून ती उत्तरली, आमच्या कुवतीप्रमाणे काहीतरी सुचवू म्हणतो. ठीक आहे. नमक हराम खंडोजी खोपड्याला अभय देऊन त्याचं वतन रक्षण्याची विनंती करायला कान्होजी जेधे आलेत. ते स्वराज्याचे कदीम सेवक आहेत. त्यांना दुखवायला आम्ही धजत नाही. उजव्या हाताचा गुलसर तर्जनीच्या पदराचं टोक गुंढाळीत नजर झुकवीत ती बोलली, यात काय कठीण आहे? म्हणजे आम्ही समजलो नाही. पुतळाबाई सस्मित नेत्र त्यांच्यावरती स्थिरावत खुदकन हसून म्हणाल्या, कान्होजीचे मन सांभाळण्यासाठी त्याला क्षमा करावी. आणि आणि अडखडलात का? बोला बोला. नंतर काहीतरी निमित्त काढून मन चाहेल ती सजा द्यावी, म्हणजे कान्होजी खुश आणि तुम्ही दंड देण्यास मुक्त. शाब्बास शाब्बास. हा मुत्सद्दीपणा कुठं शिकलात? स्वारीपाशीच. आता मात्र राजे मुक्त हसले. पुतळाबाईच्या तळहातावरती ओठ टेकीत ते हळूच म्हणाले, पुतळा, तुझ्या चातुर्याला सीमा नाही. आता स्वस्त झोपावं. आज्ञा राणीसाहेब. इश्य, काहीतरीच बोलायचं ते. चलावं. ते तिच्या मागून शय्यागृहाकडे चालू लागले. प्रभातीचं महाराज स्नान करून देवघरात प्रवेशले. चंदनाचा देव्हारा प्रकाशात चकाकत होता. केशव भट्टानं पूजा केल्यामुळे उदबत्त्या आणि ताज्या फुलांचा मंद सुवास दरवळत होता. मनावरची मरगळ गेल्यामुळं त्यांनी प्रसन्नतेनं पूजा केली. गळ्यातल्या शिवलिंगाचा कपाळी स्पर्श करून त्यांनी हात जोडले. ते तसेच आपल्या महालाकडे वळले. वस्त्र चढवून ते आस्ते कदम आरशासमोर आले. भव्य कपाळावरती शिवगंध रेखून त्यांनी मस्तकावरती पांढरा टोप ठेवला. संपूर्ण श्वेत रंगाच्या पोशाखाखाली आपली मूर्ती त्यांना खूपच आकर्षक वाटली. ते शिवगंध रेखीत असता केशरी दुधाचा पेला घेऊन येणाऱ्या पुतळाच्या प्रतिबिंबाकडे ते पाहतच राहिले. ती गुलाबी रंगाचं चंदेरी लुगडं नेसली होती. पांढऱ्या चोळीचं लाल काठ तिच्या दंडात गच्च रुतलं होतं. गळ्यात मंगळसूत्राबरोबर हितगुज करणारी मोत्याची सर होती. कानात मोत्याच्या कुड्या होत्या आणि कपाळावरती कुरळी महिरं पसून त्याखाली लालबुंद चंद्रकोर होती. स्नेहानं भरलेलं टपोरं नेत्र त्यांच्यावरती एकाग्र झालेलं पाहून त्यांनी विचारलं, इतकं काय पाहताय? स्वारींची मूर्ती हृदयात कोरून ठेवत होतो. तिच्या शब्दांची गंमत वाटल्यामुळे ते सवयीनुसार हसले. तिने हाती दिलेला केशरी दूध पिऊन
ते मागं वळत असता तिनं स्वतःच चढावा आणून त्यांच्या पायात चढवले. पुतळा, इतकी गडी माणसं असताना तुम्ही हे का करावं? होय, या जोड्यांवर आमचे खूप प्रेम आहे. मतलब त्यांना तुमचा खूप सहवास घडतो म्हणून आम्हाला ते प्रिय आहेत. चलावं. माणसं खोळंबली असतील. त्यांना कान्होजीची आठवण झाली. तिच्या खांद्यावर थोपटून ते मातेच्या महालाकडे वळले. महाराजांचा प्रवेश होताच मंडळींनी खडाखड मुजरे झडले. कान्होजी त्रिवार मुजरा करून स्तब्ध उभे राहिले. त्यांना मानस जाणून ते म्हणाले, जेदे काका, तुमच्या भिडेखातीर आम्हास मान्य करावे लागले. या उपर असल्या संकटात घालू नका. खंडोजी खोपड्यास आणवावे. महाराजांचे शब्द कानी पडताच त्यांना खूप आनंद झाला. पुन्हा मुजरा करून ते तुरंत गडाखाली आले. त्यांनी खंडोजीस सांगावा धाडला. महाराजांनी म्हणणं मान्य केल्यामुळे ऐकून त्याचा जीव सुपा एवढा झाला. ठेवणीतलं वस्त्र घालून तो राजगडाकडे निघाला. कान्होजींनी भेट झाल्यावरती तो त्यांच्या संगे महाराजांसमोर उभा राहिला. त्यांची तीक्ष्ण कठोर नजर त्याच्यावर स्थिरावताच त्याचं संपूर्ण शरीर कंपित झालं. त्याच अवस्थेत त्यानं त्रिवार मुजरा केला. त्यानंतर तो रोज मुजऱ्यासाठी जाऊ लागला. भीड चेपल्यावर त्यानं प्रश्न केला, महाराज, आता लढाईला कवा जायचं? या त्याच्या शब्दांनी महाराज भयंकर भडकले. डोळ्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडल्या आणि मुखातून कठोर शब्द निघाले. कोण आहे रे? गिरफ्तार करा या हरामखोराला. याचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा. ढालाईत धावले. त्यांनी हुकुमाची अंमलबजावणी झाली. खंडोजीच्या करून किंकाळ्यांनी गड एकदम चक्रावला. परंतु महासाहेब आणि महाराजांचं मन स्थिर होतं. दुसऱ्या दिवशी रुष्ट झालेले कान्होजी आले. मुजरा घातल्यावरती अडखडत बोलले, महाराज, खंडोजीस अभय देऊन हे काय केलं? माझ्या शब्दाची किंमत धुळीत गेली. मला त्वाण दाखवायला जागा नाही. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून ते दुखावले. तरीही अतिशय समजुतीच्या परंतु दृढ शब्दात म्हणाले, काका, तुमचे भिडे खातीर त्याला जीवे मारला नाही. फक्त आमच्या विरुद्ध धरलेल्या तलवारीचा हात आणि चालत गेलेला तो पाय उडवला. बस इतकेच शब्द. परंतु कान्होजीच्या मनातला राग बाजूला सरकला. महाराजांनी अशी सजा दिली नाही तर खूप खोपडे पैदा होतील व हे मराठी राज्य रसातळाला जाईल. महाराजांनी योग्य तेच केले. आपण उगीचच भीड घातली असे विचार मनात येऊन त्याची गर्दन झुकली. तेव्हा महाराज गांभीर्यानं म्हणाले, काका, राजकारण करणं जोखमीचं काम आहे. इथं कोवळी माया उपयोगाची नाही. असं वंगाळ काम करणारा पुत्रही दुश्मन ठरतो. म्हणून तुम्ही खंत करू नये. महाराज, माझंच चुकलं. पित्याला पाठीशी घालायला नको होतं. पुनरपी असं होणार नाही. कान्होजीच्या मुखावर समाधान पसरलं. ते मुजरा करून चालू लागताच महाराज मातेच्या महालाकडे निघाले. धन्यवाद.